नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला सांगणार आहे मी की व्हिडिओसाठी काय काय साहित्य लागणार आहे. आपल्याला व्हिडिओ करायचं म्हणलं तर किंवा रील्स बनवायचं म्हणलं तर काय काय इक्विपमेंट लागणार आहे ते आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे ते तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली सगळे कसे काय गोष्टी काय यूज करता येते तुम्हाला सांगा. चला तर मग दाखवतो तुम्हाला काय काय लागतं. तर बघा हे आपलं सगळं साहित्य आहे. इथं आपण सगळे व्हिडिओ वगैरे करतो, ब्लॉग शूट एडिटिंग इथं लॅपटॉपवर असते. तर चला तर सांगतो काय काय कसल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण वापरतोय, कुठल्या गोष्टी काय म्हणजे किती किमतीचे आहेत हे सगळं सांगतो. या तर मग तर पहिल्यांदा तर आपल्याला लागणार आहे ट्रायपॉड. म्हणजे हे ट्रायपॉड लागणार आहे. तर हे आपण ऑनलाईन मागवलेलं, याची किंमत आहे 1250. तर हे 1250ला हे आपण आणलेलं आहे. तर हे ब्लॉग शूट करायला किंवा रील्स बनवायला जरी कोण नसलं समोर तर आपल्याला ह्याला लावता येते फोन आणि शूट करता येते. त्यामुळं हे तर पहिल्यांदा मेन गोष्ट लागणार आहे. त्यामुळं हे पहिल्यांदा मागवून घ्यायला लागते भावानं. तुम्हाला रील्स वगैरे किंवा ब्लॉग शूट करायचे झाले, नवीन सुरुवात करत असला, हे पहिल्यांदा लागणार आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे माईक. चांगल्या कंपनीचा माईक घ्यायचा आपण. आणि माईक आपल्याला भेटतं एक 500-550 पर्यंत जर तुम्ही स्टार्टिंग करत असला. आणि लांब म्हणलं तर किती 8-9 हजार 25,000 अशापर्यंत पण माईक आहे. त्यामुळं आपल्या हिशोबाने घ्या. लय कॉस्टली पण घेऊ नका, लय कमी पण. म्हणजे कसं कमीतला घेतलं तर आपल्याला चांगली क्वालिटी भेटणार नाही. जरा बेटर म्हणजे 1000-1500 पर्यंत 2000 पर्यंत घेतले तर चांगलं आहे. म्हणजे स्टार्टिंग करत असलं तर किंमत आहे, मी आणलाय 1500 रुपयाला. तर तुम्ही पण स्टार्टिंग करत असलं तर ही करा. चांगला माईक आहे, एक नंबर आहे. त्यामुळे माईक चांगला असेल तर आवाजाची क्वालिटी एक नंबर येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा माईक घ्या. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आपल्याला लागणार आहे एक चांगला फोन. चांगला फोन जर असेल तर व्हिडिओ क्वालिटी बेटर येणार आहे, त्यात काही शंका नाही. त्यामुळे एक चांगल्या ब्रँडचा फोन घेऊ शकताय तुम्ही. मी तर सध्या आयफोन वापरतोय. आता तुम्ही व्हिडिओ क्वालिटी बघू शकताय कसे. त्यामुळे तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही आयफोन घेऊ शकताय. त्यामुळे आणि बजेट कमी असेल तर दुसरे सॅमसंग वगैरे विवोचे पण चांगले आहेत फोन. त्यामुळे तुमच्या माहितीने तसं ही करा आणि एक चांगला फोन अफोर्ड करा. ओके. आणि चौथी गोष्ट लागणार आहे आपल्याला एक चांगलं एडिटिंग ऍप. एडिटिंग ऍप असेल तर आपण चांगला व्हिडिओ एडिट करू शकणार आहे. आणि चांगला एडिट असले तर आपल्याला व्हायरल राहणार आहे रील. त्यामुळे एक चांगलं एडिटिंग सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवतो. तर आपण सध्या वापरतोय कॅपकट ऍप. कॅपकट सॉफ्टवेअर वापरतोय आपण. त्याच्यावर चांगली एडिटिंग होते आणि फ्री मध्ये सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे पैसे भरायची पण गरज नाही. सगळ्या व्हिडिओ मस्तपैकी होतात. त्यामुळे हे तुम्ही वापरू शकताय. ओके. आपण सध्या लॅपटॉपवर एडिटिंग करतोय, तुम्ही मोबाईलवर पण घेऊ शकताय. आणि मोबाईलवर पण तसं चांगलं एडिटिंग म्हणजे करायला सोपं आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा जर असाल कॅपकट यूज करताना तर इझी टू अंडरस्टँड आहे. म्हणजे लगेच इझिली शिकू शकतोय माणूस. त्यामुळे तुम्ही मोबाईलवर इझिली एडिटिंग करू शकताय व्हिडिओ. त्यामुळे मोबाईलवरच घ्या. तुमच्याकडे लॅपटॉप असलं तर पुन्हा हळूहळू तुम्ही लॅपटॉपवर घेऊन एडिटिंग करू शकताय. ओके. तर अशा काही तुम्हाला 4-5 गोष्टी लागणार आहेत व्हिडिओ एडिटिंग साठी, व्हिडिओ शूट साठी. आणि त्यामुळे तुम्ही हे 4-5 गोष्टी घ्या आणि चांगली सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.